नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. खरंच या ताईंचा अनुभव ऐकून आपल्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत, कारण हा ताईंचा अनुभवच असा आहे की ह्या अनुभवातून बरेच सेवेकरी म्हणजे स्वतःला समजून जातील की आपण खरंच स्वामींची सेवा केली पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम नक्की दूर होतील. स्वामींची जर सेवेची विभूती फेकून दिली तर स्वामी आपल्याला काय चमत्कार दाखवतात, कोणत्या संकटात आपल्याला अडकवतात, म्हणजे कसं काय आपल्या आयुष्यात गोष्टी घडतात, याचाच हा अनुभव आहे. हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघावा. तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. स्वामी भक्त हो, सर्वप्रथम ताई सांगतात की सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यात नवीन जो कोणी माझा अनुभव ऐकेल त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, कारण माझ्यासारखाच प्रॉब्लेम बऱ्याच जणांचा असू शकतो. कारण स्वामींनी मला ज्या संकटातून वाचवलं तसंच तुम्हालाही वाचवावं. आणि ह्या अनुभवातून तुम्ही एकच शिका की तुम्ही हिंमत हरू देऊ नका, स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नका, श्रद्धा डगमगू देऊ नका, तरच तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्या ताई सांगतात की मला जवळजवळ 25 वर्ष झाली मी स्वामी सेवेत आहे. 25 वर्षामध्ये स्वामींनी मला खूप काही चढ उताराचे अनुभव आणून दिलेले आहेत. एक दिवस म्हणजे माझं मी लग्नाच्या अगोदरपासून स्वामी सेवा करत होती. लग्नाच्या अगोदरपासून स्वामी सेवा करत असल्यामुळे पण मला जी स्थळं यायची ती सुद्धा मी जी स्वामींची सेवा करतात किंवा स्वामींना मानतात अशी स्थळं मी बघायची. आणि माझ्या नशिबाने म्हणा किंवा स्वामींच्या कृपेने म्हणा, मला सासरचे जे लोक आहेत ते स्वामींची सेवा करणाऱ्याचीच मिळाली होती. माझे मिस्टर, माझ्या सासूबाई त्या खूप स्वामींच्या निस्सीम भक्त होत्या, स्वामींची खूप सेवा करायच्या. पण मी स्वतः गजानन महाराजांची सेवा करायची. आणि लग्नानंतर मला असं समजलं की माझ्या स्वामी स्वप्नात आले आणि सांगितलं की गजानन महाराज आणि मी काही वेगळे नाहीत. आणि हा संकेत मला भेटल्याबरोबर मी सुद्धा नंतर स्वामींची सेवा करायला लागले. मी जी सेवा करायची गजानन महाराजांची ती स्वामींपर्यंत पोहोचायची असं मला स्वप्नात येऊन सांगितलं. म्हणून मी स्वामींची सेवा करायला लागली. आमच्या घरात सगळं वातावरण स्वामीमय होतं. घरामध्ये सुख, शांती, समाधान सगळं काही व्यवस्थित होतं. आर्थिक अडचण कधीच भासली नाही. कधी कोणतीच असे कशाचीच उणीव भासत नव्हती. ना आर्थिक परिस्थितीची, ना गरिबीची, ना कुठल्या संकटाची. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. पण एक दिवस माझ्या सासूबाईंच्या पोटात दुखायला लागलं. आणि इतकं दुखायला लागलं की त्यांना समजत नव्हतं नेमकं काय झालंय ते. मला वाटलं रात्री यांनी शिळी पोळी खाल्ल्यामुळेच त्यांच्या सकाळी पोटात दुखायला लागलं की काय. पण आम्ही डॉक्टरांकडे गेलो, त्यांना विचारलं की नेमकं काय झालंय म्हणून. तर त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितले. त्या ताईंनी त्यांच्या सासूबाईंची सोनोग्राफी केली. त्या सोनोग्राफीमध्ये सांगितलं की तुमचे जे काही किडनीची शिर आहे त्या शिरेवरती गाठ आलेली आहे आणि ती गाठ ऑपरेशन केल्याशिवाय निघणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबर आम्ही म्हणजे सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी आम्हाला रिपोर्ट दिला आणि रिपोर्टमध्ये असं कळाल्याबरोबर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर थोडा विचार केला, स्वामींसमोर स्वामींना मुजरा केला, स्वामींना हात जोडले की स्वामी महाराजा हे काय झालं, नेमकं कशामुळे झालं, कसं झालं काहीच कळत नाहीये. पण माझ्या सासूबाईंना त्रास सहन होत नाही, त्या तुमची खूप सेवा करतात, त्या निस्सीम भक्त आहेत, त्यांना या संकटातून वाचवा असं मी स्वामींना प्रार्थना केली आणि नंतर झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही परत दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. दुसऱ्या डॉक्टरांकडे गेल्याबरोबर तिथे आम्हाला परत त्या डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली. आणि त्या सोनोग्राफीमध्ये सांगण्यात आलं, म्हणजे त्या सोनोग्राफीचा रिपोर्ट असा आला की फक्त आतड्यावर सूज आहे म्हणून पोट दुखतंय. आता बघा, दोन्ही रिपोर्ट, एका रिपोर्टमध्ये असं सांगितलं की गाठ आहे, किडनीला गाठ, शिरेवर गाठ आहे, आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की आतड्याला सूज आहे. नेमकं कोणत्या रिपोर्टवर विश्वास ठेवायचा. आम्ही स्वामींना परत दोन्ही रिपोर्ट स्वामींपुढे ठेवले आणि म्हणतात ना, स्वामींना जसा प्रश्न विचारला की कोणता रिपोर्ट नेमकं आमच्यासाठी योग्य आहे, जो ऑपरेशन करणाऱ्या गाठीचा की दुसरा आतड्याच्या सुजेचा. स्वामींनाच आम्ही प्रश्न विचारला, चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यातून आम्हाला समजलं की आतड्यावर जी सूज आलेली आहे तोच रिपोर्ट बरोबर आहे, तोच नॉर्मल आहे.
म्हणजे बघा काय चमत्कार व्हावा आम्हाला सुद्धा विश्वास बसत नव्हता. आणि जे डॉक्टर बोलले होते की आता आम्ही डॉक्टरांना जो मागचा रिपोर्ट होता, जो किडनीच्या शिरेला सूज आली होती, तोही रिपोर्ट आम्ही घेऊन गेलो होतो. दोन्ही रिपोर्ट त्या डॉक्टरांना दाखवले. त्यांना सुद्धा त्यांच्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता की असं कसं काय झालं, हे कसं शक्य झालं, की एका रिपोर्टमध्ये असं आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये असं काय लिहिलं आहे, तुम्ही कोणत्या दैवताची सेवा करत आहात का, असं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो आणि म्हणूनच आम्हाला असा अनुभव आला आहे. त्या ताई सांगतात की असं म्हणल्याबरोबर खरंच आम्ही परत स्वामींना येऊन शरणागती म्हणा किंवा आम्ही स्वामींना प्रार्थना केली की स्वामी महाराजा, आम्ही तुम्हाला जी प्रार्थना केली होती की माझ्या सासूबाईंना इथून वाचवा आणि ती तुम्ही ऐकली. म्हणजे आजपर्यंत 25 वर्षामध्ये आम्ही ज्या ज्या सेवा केल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्या सेवेचं फळ म्हणून ह्या संकटातून तुम्ही आम्हाला वाचवलं. आणि जे काही आम्ही ऑपरेशनचा निर्णय घेतला होता तो सगळं काही कॅन्सल झालं आणि आज सगळं काही व्यवस्थित आहे. त्या ताई सांगतात की दुसरा अनुभव असा की आमच्या घरामध्ये काही दिवस खूप व्यवस्थित चाललेलं होतं. व्यवस्थित चालता त्याच्यानंतर अचानक काय झालं, आमचे जे जाऊबाई दीर होते त्यांनी स्वामींची सेवा करता म्हणजे आम्ही सेवा करायचो पण त्या सेवा करत नव्हत्या, पण त्यांनी एक दिवस स्वामींच्या सेवेची विभूती फेकून दिली. विभूती फेकून दिल्याच्या नंतर घरामध्ये असं काही वादळ निर्माण झालं की जेणेकरून आम्हाला म्हणजे काही समजतच नव्हतं की असं का होतंय, काय होतंय. पण त्यांनी विभूती फेकून दिलेली मला माहिती होती, म्हणून मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी नेमकं घरामध्ये एवढ्या अडचणी का होत आहेत, नेमकं कारण तरी मला समजू द्या. तेव्हा मला कुठेतरी मनामध्ये असं क्लिक झालं की जी विभूती त्यांनी फेकून म्हणजे त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणा किंवा त्यांना संकेत दिला होता स्वामींनी की जी माझी पूजेची विभूती होती ती तू का फेकून दिलीस. म्हणजे असं म्हणल्याबरोबर त्या ताईंना क्लिक झालं की विभूती जी फेकून दिली ती माझ्या जाऊबाईंनी दिली मी का, त्यामुळेच ह्या अडचणी वाढत आहेत. म्हणून त्यांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला म्हणजे त्यांच्या जाऊबाईंना तुम्ही असं का केलं, म्हणूनच घरात अडचणी उभा आहेत, त्यांनी सांगितलं. म्हणजे त्या स्वामींना जे नाही ते बोलल्या, खूप काही वाईट साईड बोलत होत्या, खूप काही म्हणजे त्यांना जे ह्यांचे मिस्टर या ताईंचे मिस्टर सासूबाई जे स्वामींची सेवा करायच्या ते त्यांना जमतच नव्हतं. म्हणजे त्यांना बघवत नव्हतं की तुम्ही काय एवढं देवदेव करता, कोण स्वामी असतात, कोण काय असतं, सगळं काही खोटं आहे असं त्या बोलायच्या. पण माझा त्यांच्या बोलण्याकडे मी नेहमी दुर्लक्ष करायचे, कारण आपल्याला माहिती आहे आपले स्वामी महाराज काय आहेत आणि आपल्याला कोणत्या संकटातून स्वामींनी वाचवलेलं आहे. माझा स्वामींवरती प्रचंड विश्वास होता, त्याच्यामुळे मी कुठल्याही कोणाच्याही बोलण्यावर बळी पडत नव्हते. त्याच्यानंतर मी स्वामींची परत सेवा करायला लागली आणि सासूबाईंनी देखील सांगितलं की मला स्वामींनी जीवनाच्या दारातून परत आणलं आहे, तर मला असं काहीतरी करायचं आहे लोकांसाठी की जेणेकरून ते स्वामींचं नाव घेतील आणि त्यांचे प्रश्नही दूर होतील. मला स्वामींची मूर्ती आणायची आहे, पण ती मूर्ती आणताना स्वामींच्या म्हणजे कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत, आपण आपलेच पैसे जमवून घरातल्यांचेच आपल्याला स्वामींची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून असं केलं पाहिजे की जेणेकरून इथं येऊन लोकांनी दर्शन घेतलं पाहिजे. मग त्यांनी ठरवलं, एक दिवस शुभ मुहूर्त काढला आणि त्या दिवशी स्वामींची म्हणजे जो मूर्तिकार होता त्याच्याकडे मूर्ती बनवायला टाकली. त्यांना असे सांगण्यात आले की तुम्ही अशी मूर्ती बनवा की जिथे साक्षात स्वामी महाराज आम्हाला दिसले पाहिजेत, हुबेहूब हसताना असले पाहिजेत, अशी मूर्ती बनवा. त्या मूर्तिकाराने सांगितलं की हो बनवतो. आणि त्या मूर्तिकाराने म्हणजे कोणतीच अशी ऑर्डर नव्हती की ज्याला 3 ते 4 महिने लागले असतील मूर्ती बनवायला, पण ह्या ताईंची मूर्ती बनवायला जवळजवळ त्यांना 3 ते 4 महिने लागले. कारण त्यांनी सांगितलं की जेव्हा मूर्ती बनवताना मला आलेला अनुभव असा होता की मी जेव्हा मूर्ती बनवायचो तेव्हा कुठे जरी चुकलं तरी स्वामी मला परत ते करायला लावायचे. समजा एखादी नक्षी करताना किंवा डिझाईन करताना जर तिथे चुकलं तर ती मला कुठेतरी असं क्लिक व्हायचं की नाही हे बरोबर नाही, ते परत करायचं. म्हणजे स्वामीच मला बुद्धी देत होते की तू जिथे चुकतोस तिथे म्हणजे त्यांना जशी पाहिजे मूर्ती तशी तू बनवत नाहीस, म्हणून मला तेवढीच घडामोड करावं लागायची. म्हणून मला जवळजवळ 3 ते 4 महिने लागले मूर्ती घडवायला. आणि जेव्हा ती मूर्ती बनवलेली
आणली तेव्हा ती अतिशय तेजस्वी, हुबेहूब आणि साक्षात स्वामी महाराजच आमच्या समोर बसले आहेत असं आम्हाला वाटलं. खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे आणि जवळजवळ हे स्वामींच्या पूजेची प्रतिष्ठा, प्राणप्रतिष्ठा जवळजवळ 3 दिवस चाललेली होती. म्हणजे आणि मूर्ती बनवल्यापासून, मूर्ती घरात प्राणप्रतिष्ठा केल्यापासून स्वामी आपल्या घरात आलेत याचा आनंद तर होताच होता, पण तिथून पुढे प्रश्न ही सगळे काही मार्गी लागले. जी काही संकट येत होती ती सुद्धा मार्गी लागली आणि आयुष्यात ज्या काही गोष्टी होत्या वाईट साईड, नकारात्मक किंवा जी संकट येणार होती ती सुद्धा कायमची निघून गेली. खरंच ह्या प्रवासामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की स्वामींची जर आपण सेवा केली तर आपल्याला काय मिळतं, तर मी ठामपणे तुम्हाला सांगू शकते की तुम्ही स्वामींची सेवा केली तर तुमच्या आयुष्यात एकही प्रश्न उरत नाही आणि तुम्हाला जे समाधान मिळतं, सुख मिळतं, आनंद मिळतो ते तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही. तो तुम्हाला फक्त स्वामींच्या सेवेत मिळणार आहे. आणि तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता तेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या तोंडून ऐकता तेव्हा त्याच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही, पण जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा कराल आणि 100% तुम्ही त्यांचा अनुभव घ्याल ना, तेव्हा तुम्ही म्हणाल की मला काही नको, पैसा नको, श्रीमंती नको, काहीच नको, पण मला फक्त स्वामींच्या सेवेचं समाधान हवं आहे. आणि हे समाधान तुम्हाला बाजारात कुठेही मिळणार नाही, ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेतच मिळणार आहे. आणि हे स्वामींचे जोपर्यंत तुम्ही पारायण करणार नाही, सेवा करणार नाही, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे रोज 3-3 अध्याय करणार नाहीत, जपमाळ करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला या गोष्टींचा कधीही अनुभव येणार नाहीत. ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये जे काही अनुभव आले ते फक्त आणि फक्त आपल्या म्हणजे माझ्या घरामध्ये जे स्वामीमय वातावरण होतं त्या वातावरणामुळेच मला आज अनुभव आलेले आहेत. आणि आपण जी सेवा करतो त्या सेवेचं फळ स्वामी आपल्याला व्याजासकट परत करतात याची प्रचिती मला पदोपदी येत असते, क्षणोक्षणी येत असते आणि स्वामी याची प्रचिती देतातच याचा अनुभव देखील मला आलेला आहे. मी, माझे मिस्टर आणि सासूबाई स्वामींची खूप मनापासून सेवा करतो, म्हणून आमच्या घरातली ज्या काही अडीअडचणी आहेत त्या कधीच आम्हाला त्याची उणीवसुद्धा भासू देत नाहीत स्वामी महाराज. म्हणजे संकट जरी आलं तरी ते आम्हाला एकदम फुलाप्रमाणे वाटतं, कारण स्वामी आमच्या सोबत असतात. खरंच या ताईंचे अनुभव आपल्याला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.